रामकृष्ण हरी माऊली वरुणी ती एकादशी निमित्त आम्ही दर्शनासाठी निघालो होतो बघा परवा दिवशी. आणि व्हिडिओ टाकायला थोडा लेट झाला. इथे बघा ताई आमची कशी करते. आम्ही घरापासून निघालो होतो दर्शनासाठी. हे आमच्या घराजवळचा ऊस आहे आणि पंढरपूरमध्ये आलो आम्ही. आपल्या विठुरायाची पावन नगरी बघा. जिकडे तिकडे स्वच्छता केलेली आहे. वारीनिमित्त आपलं पंढरपूर स्वच्छतेने सजलेलं आहे आणि वारकऱ्यांच्या हसऱ्या चेहऱ्याने नटलेलं आहे बघा. हे आपलं छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे. इथूनच चौफळ्यात जातात दर्शनासाठी श्रीकृष्णांच्या. हे आपले वारकरी मंडळ. ह्या वारकरी मंडळांनी आपली पंढरी अगदी शोभून दिसते बघा. आणि आमच्या घरापासून पंढरपूर अगदी 8 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे आम्ही दररोज दर्शनासाठी जातो. आणि ते बघा आम्ही चौफाळ्यामध्ये आलो सुद्धा. आणि चौफाळ्यामध्ये श्रीकृष्णांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही थांबलो होतो. आणि एकादशी असल्यामुळे गर्दी होती, गाडी लावण्यासाठी जागा नव्हती. मी आणि ताई इथं उतरलो आणि आहो आणि दादा गाडी लावण्यासाठी तिकडे पलीकडे गेले होते बघा. ते गाडी लावायला गेलो तोपर्यंत ताईला काय मोह आवरला नाही श्रीकृष्णांना भेटण्याचा. ताई आणि मी दर्शन घेण्यासाठी बघा मंदिरामध्ये गेलो सुद्धा. आणि ताई इथं चल नंतर आम्ही दोघे आतमध्ये गेलो. सजवले श्रीकृष्णांना आणि ताईचा हात पोचत नव्हता. मी तिला उचलून घेतला आणि तिला नमस्कार करायला लावला. नंतर आहो पण आलं. आहोने देखील दर्शन घेतलं. इकडं महादेवाच्या पिंडीला देखील दर्शन घेतलं त्यांनी. आणि वारी असल्यामुळे खूप गर्दी होती आणि खूप छान वाटत होतं. 2-4 दिवस झालं आजारी असल्यामुळं थोडंसं मन अस्वस्थ झालं होतं. आणि नंतर दर्शनासाठी आलो आणि खूप प्रसन्न वाटलं. मन खूप प्रसन्न झालं आणि बरं वाटलं. मनाला शांती मिळाली दर्शन झालं तर. आणि इकडे बघा चौफाळ्यामध्ये पाठीमागे गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलं होतं. आणि त्या माऊली लांबून आल्या होत्या म्हणून त्यांना आम्ही दर्शन घेऊ दिलं. आम्ही लांबूनच घेतलं. आणि इकडे बघा दादा तुळशीची माळ घेण्यासाठी हट्ट करत होता. त्याला माळ घालायचीच आहे पण माळ घेऊन अगोदर श्री विठ्ठलांच्या चरणी माळ लावायची आणि नंतर दादाच्या गळ्यात घालायची असं आहो म्हणाले. कसं तरी त्याला समजावलं आणि आम्ही दर्शन घेण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी माता दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे निघालो बघा. आणि वरून इथे एकादशी असल्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी खूपच गर्दी केलेली होती बघा. आणि गर्दी असल्यामुळे आम्ही गाडी हळूच नेत असतो कारण लहान मुलं असतात आणि माऊली असतात, वयस्कर माऊली असतात. त्याच्यामुळे आम्ही हळूच गाडी असते आमची गर्दी असल्यामुळं. आणि इकडे बघा ज्या माऊलींसोबत आपली छोटी छोटी मुलं त्या माऊली दर्शनासाठी घेऊन येतात त्यांचं दर्शन होतं. आणि त्याच्यासोबत त्यांच्या आवडत्या वस्तू, खेळणी हे सगळं पंढरीत खूप छान भेटतं बघा. आणि इथून त्या माऊली आपल्या मुलांसाठी, आपल्या बाळांसाठी, काही माऊली आपल्या नातवांसाठी घेऊन जातात, खरेदी करतात. त्याची देखील सोय विठुरायांनी इथं करून ठेवलेली आहे. आणि खास करून लहान बाळाला जे टक्कूचं म्हणतात ते पंढरपूरमध्ये खूप छान भेटतं बघा. आणि इथंच विठुरायाच्या मंदिराच्या पाठीमागेच इथं त्याची दुकाने आहेत. इथून प्रत्येक आजी आजोबा आपल्या नातवांसाठी ते रेबीनचं टोकूचं घेऊन जातात बघा. आणि हे मला लहानपणापासून माहिती होतं की पंढरपूरला जे टोकूचं म्हणतात लहान बाळांचं ते चांगलं भेटतं. आणि इकडे बघा चरणदर्शनची रांग आहे ही. आणि दुपारची वेळ होती तरी चरणदर्शनची रांग बंद नव्हती कारण वरून ती एकादशी असली आणि प्रत्येक एकादशीला दुपारचा पोशाख बदलत नाहीत. दर्शन ही चालूच असतं चरणदर्शन. इकडे बघा हे मोबाईल लॉकर आहे. इथे हे मंदिराचं मोबाईल लॉकर आहे. इथे आपण आपला मोबाईल ठेवू शकता. जे लांबून भाविक येतात ते इथे ठेवतात आणि ज्यांना माहिती आहे जवळ आसपास ते ठेवतात. पण इथे सेफ जागा आहे, इथे सगळे ठेवतात मोबाईल. आणि आम्ही नामदेव पायरीचं दर्शन घेतलं. खूप प्रसन्न वाटत होतं. आणि इकडे बघा एक छोटंसं बाळ आहे. त्या माऊली त्या बाळाला घेऊन फोटोशूट करतायत. प्रत्येक माऊली आपल्या बाळासाठी, कोण आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या मुलांसाठी जे काय मागणं मागायचं आहे ते विठुरायांकडे मागतात. आणि आपल्या मुलाबाळांना, आपल्या आईवडिलांना विठुरायाच्या नगरीत घेऊन येतात, दर्शन करतात. आणि आपल्या विठुरायाच्या नगरीत त्यांच्यासोबत आपले व्हिडिओ, आपले फोटोशूट करतात बघा. तुम्हाला दिसत असेल ते किती छोटं बाळ आहे. आणि त्या माऊली त्या बाळासोबत फोटो काढत होत्या आणि मी त्यांचा हळूच असा शूट घेतला होता बघा. आणि आहो आणि दादा तिकडे पलीकडे होते.
नामदेव पायरीचं दर्शन घेत होते. मी आणि ताई इकडे होतो. नंतर आम्ही आमचा असं फॅमिली शूट घेतला. दादाची बघा कशी नाटकं चालू होती. ताई माझी बघा कशी हात जोडते लगेच. आमच्यामध्ये भक्तीची गोडी आहोंमुळेच निर्माण झाली बघा. मला देखील आणि मुलांना देखील आहोंनीच भक्तीचा वेड लावलेला आहे. श्रीकृष्णांबद्दल, भगवद्गीतेबद्दल, रामायण, महाभारत या सगळ्या गोष्टी त्या आम्हाला सतत सांगत असतात बघा. आणि खूप छान वाटतं. प्रत्येक गोष्ट नवीन देवाचं काही शिकण्यास भेटलं तर मनाला अगदी प्रसन्न वाटतं आणि आपलं ज्ञान वाढत जातं. म्हणतात ना, ज्ञान दिल्यानं वाढतं. ते आम्हाला सतत आहो देत असतात. नंतर आम्ही इकडं मुखदर्शन घेण्यासाठी आलो होतो बघा. आणि मी वरून जाणाऱ्या माऊलींचं असं शूट घेत होते. चरण दर्शनला त्या माऊली चालल्या होत्या आणि मी त्यांचा शूट घेते. त्यांना कळल्यावर त्या हसत होत्या बघा. आणि दररोजच आम्ही पंढरपूरला येतोय आणि म्हणून त्यांना मुलांना आमच्या सगळं माहिती पण झाले आणि त्यांना सगळे बरेचशी लोक ओळखायला लागलेत आता. मग आम्ही इकडे बाजूला थांबलो होतो आणि बघा तिकडे शंभू एकटा जाऊन विठ्ठलांना वाहण्यासाठी तुळस घेत होता बघा. आणि त्यांनी तुळस देखील घेतली श्री विठ्ठलांना. आणि विशेष म्हणजे आम्ही एकच तुळस घेतो कारण श्री विठ्ठलांनाच आम्ही तुळस वाहतो आणि रखुमाईला आम्ही गुलाबाची फुले वाहतो बघा. आणि इकडे मंदिराच्या बाहेर आम्ही आलो मुखदर्शन घेऊन. खूप छान मुखदर्शन झालं. आणि इकडे टाळ वगैरे वाजण्याचा आवाज येत होता आणि ताईचा त्या टाळावर असा डान्स करायला चालू होता बघा. आणि आहोंनी हळूच तिचा शूट घेतला. नंतर ती लाजली. आणि इकडे गुरुकुलचे विद्यार्थी वरुणीती एकादशी निमित्त दर्शनासाठी आले होते आणि ते परत निघाले होते बघा. तर किती छान वाटत होते बघा ते. आणि मी त्यांचा शूट घेतला आणि ताईंना आणि दादाला मी दाखवत होते. हे गुरुकुलचे विद्यार्थी आहेत आणि ताई आणि दादा त्यांना आतुरतेने पाहत होते बघा. इकडे या विठ्ठलांच्या रुक्माईच्या मूर्ती आहेत बघा. खूप छान मूर्ती आहेत इथे. नंतर आम्ही खूप छान दर्शन घेतलं. मनाला प्रसन्न वाटलं. काही फोटो शूट केले, व्हिडिओ शूट केले आणि आम्ही निघालो बघा. पश्चिमद्वारेकडून आम्ही निघालो होतो. माघारी चाललो होतो तरी पण गर्दी होतीच बघा. आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ऊन तर 6 वाजेपर्यंत राहतंच. इकडे माऊलींचं साफसफाईचं काम चालू होतं बघा. कुठंही कचरा न पडू देता जिथं कचरा आहे तिथं लगेच झाडतात आणि कचरा त्या कचरा गाडीमध्ये फेकून येतात बघा त्या माऊली. अगदी आपल्या पंढरीची खूप काळजी घेतात. आपली पंढरी नटली पाहिजे, छान दिसली पाहिजे हे प्रत्येक त्या झाडणाऱ्या माऊलींचं कर्तव्य ते खूप छानपणे पार पाडतात बघा. आणि इकडे बघा ही दिंडी वरुणीती एकादशी निमित्त मंदिरासमोर आली होती श्रीकृष्णांचा आणि मी तिथे शूट घेतला. रामकृष्ण.